सर्वांना श्री स्वामी समर्थ. कोणाची हाय लागून घेऊ नये, कोणाचाही तळतळाट घेऊ नये, कारण त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. आता काही लोकांना हा पटणारा विषय नाही, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आहे आणि त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच ह्या गोष्टी पटतील. अनेक कारणांनी तळतळाट दिला जातो, जसं की शारीरिक, मानसिक, आर्थिक, अपमानास्पद वागणूक, कोणाचे मन दुखावलेले असू शकते, कोणावर अन्याय केलेला गेला जाऊ शकतो, कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते, छळ केलेला असेल, कोणाची हक्काची प्रॉपर्टी असूनही त्याला ती फसवून हडप केलेली असेल, किंवा कोणाला अनिती, वाईट कृत्य करायला प्रेरणा दिली असेल, शारीरिक, मानसिक दुखापत केलेली असेल, विश्वासघात, गैरफायदा घेतलेला गेला असेल, ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल, किंवा त्रासाचे कोणतेही कारण असो, या गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो. तो खूप दुःखी होऊन जातो, त्याचे मनोबल कमकुवत होते, त्याला प्रचंड मानसिक त्रास होत असतो. पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते. आणि जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल. पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो, त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही, किंवा देव देखील शाप देत नाही, किंवा काठीने मारत देखील नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा, शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये आकर्षित होते. मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते. त्यालाच तळतळाट असे देखील म्हणतात. मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो, त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंवा झाले तर ते फार काळ टिकत नाही. सतत अपयश येणे, घरात आजारपण येणे, अशा काही घटना घडू शकतात. आणि मुख्य म्हणजे आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत, हे फक्त आपल्यालाच व आपल्या अंतर्मनालाच माहिती असते, नाही का? समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड याच जन्मात करावी लागते, हे सुद्धा तितकेच खरे आहे. तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक, चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा व्याजासहित परत करावाच लागतो. एका पुस्तकात सांगितलेले होते, राजा धूर्तराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्याने श्रीकृष्णांना विचारले की असे का झाले? माझ्या संपूर्ण जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही की ज्याचा परिणाम म्हणून सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी देतात. धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारण 50 वर्षापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले, मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले, तर पक्ष्यांची 101 लहान पिल्ले उडून न शकल्यामुळे आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती कृती होती. त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे 100 पुत्र युद्धात मारले गेले, तेव्हाच ते पूर्ण झाले. कारण कर्म हे फळ देऊनच शांत राहते. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच, कारण हाच तर प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे. म्हणजेच चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते आणि वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकतो, एवढंच काय ते. हाच कर्माचा सिद्धांत आहे. आता आपणच ठरवायचे आहे की आपले कर्म कसे हवे. जैसे कर्म तसे त्याचे फळ देतो रे ईश्वर. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब